जय खानदेश मंडळी, मी आहे तुमची सोनल लहिरा आणि आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी आलूची वडी। तर आळूवडी बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलेले आहे, ही आळूवडी अशी कुरकुरीत होण्यासाठी आपण काय काय साहित्य वापरलेलं आहे, तर ते आता साहित्य बघून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात की आळूवडी बघा किती सुंदर आणि कुरकुरीत अशी दिसत आहे। तर अशीच आळूवडी बनवण्यासाठी आपण आता साहित्य बघून घेऊया। सर्वात आधी तर मी इथे चिंच आणि गूळ जे आहे ते 2 तासापासून भिजत घातलं होतं। ते आता छान असं भिजलं गेलेलं आहे। तर त्याचा आता मी गर काढून घेणार आहे। छान असा चुरा करून घेते आणि त्याचा जो पण आहे पल्प जो आहे चिंच आणि गूळचा तो मी काढून घेणार आहे। आता मी इथे 2 जुडी अळूची पानं घेतलेली आहेत। तर हे 2 जुडीमध्ये म्हणजे एक जुडीत 5 पानं येतात, तर 2 जुडीत इथे 10 पानं आहेत। तर अशी मी ही 10 पानं घेतलेली आहेत। तर आता आपण ह्या पानांना स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला आता आपण कोरडंही करून घेणार आहोत। पानं स्वच्छ धुवून झालेली आहेत। आता बघा, शक्यतो असे लाल देठवाले जे असतात ना, तेच पानं आपल्याला घ्यायची आहेत। आता सगळ्यात आधी आपण हे जे देठ आहेत ते आपण कापून घेणार आहोत। आणि हे बघा, जाड देठ आहे म्हणून शक्यतो जेवढं होईल तेवढं आपण त्याला बारीक असं कापण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर मी अशाच प्रकारे हे पानांची जेवढी देठ आहेत ती काढून घेणार आहे। वरचं देठ कापल्यानंतर तुम्ही बघू शकतात की देठ बघा किती जाड आहे। तर हे पान जेव्हा आपण बनवणार, वडी बनवणार, तेव्हा ते उथळ राहणार। तर आपण काय करणार आहोत, जेवढं शक्य होईल तेवढं सुरीच्या मदतीने आपण त्याची जे देठ जे आहे ते आपण काढून घेणार आहोत। बघा, साईडचे पण काढून घेणार आहोत आणि मध्यभागाचं जेवढं आहे तेही काढून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून पान जे आपण जेव्हा आळूवडी जेव्हा बनवणार तेव्हा ते देठ जे आहे ते आपल्याला लागणार नाही, कडक लागणार नाही म्हणून। हे बघा किती जाड आहे। ते हे जाड असल्यामुळे काय होतं की जेव्हा आपलं हे पानं शिजल्यावरती, आलूवडी शिजल्यावरती कापले जात नाही सहजरीते, म्हणून आपल्याला हे जे जाड देठ जे आहे ते काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। हे बघा, सहज निघतं। सुरीने देठ काढल्यावरती ही पान जे आहे ते उथळ राहतं। तर आपण ह्या पानाला सपाट करण्यासाठी लाटण्याची मदत घेणार आहोत। लाटण्याने आपण काय करणार आहोत, ह्या पानावरती जेही देठ दिसत आहेत, उथळ दिसत आहे, तर त्याला आपण छान असं लाटून घेणार आहोत, जेणेकरून पान जे आहे ते सपाट होणार। तर अशाच प्रकारे मी सगळ्या पानांना करून घेणार आहे। आता आपण अळूसाठी जे पीठ लागतं ते पीठ तयार करून घेणार आहोत। साधारणतः मी 10 पानं जर घेतली होती तर मी इथे 10 चमचा मी चण्याचं पीठ घेणार आहे। एक हे त्याचं मेजरमेंटच आहे। जर तुमच्याकडे 5 पानं आहेत तर तुम्ही 5 मोठे चमचे जे आहेत ते आपल्याला चण्याचं पीठ घ्यायचं आहे। तर त्या हिशोबाने मी इथेही 10 चमचे जे आहे ते चण्याचं पीठ घेतलेलं आहे। अळूची वडी कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये तांदळाचं पीठही घालणार आहोत। तर मी इथे 1.5 ते 2 चमच्यासारखं मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे, जेणेकरून आपली ही वडी जी आहे ती छान अशी कुरकुरीत होणार आहे। मला वाटलं की थोडंसं पीठ कमी पडेल, तर म्हणून मी आणखी वरून 1.5 चमचा चण्याचं पीठ घेतलेलं आहे। त्याला आपण आता छान मिक्स करून घेऊया। आता मी यामध्ये ओवा घालून घेणार आहे। त्यानंतर 1 चमचा मी तीळही घालून घेतलेला आहे। यामध्ये मी 1.5 ते 2 चमचा लाल तिखट घातलेला आहे। हळद पण घातलेली आहे 1/2 चमच्यासारखी। आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी धना पावडर जे आहे ते धने पावडरही मी याच्यात 1 चमचा घालून घेतलेला आहे। आणि त्यामध्ये आपण स्वादानुसार मीठ घालून घेणार आहोत। मीठ आपण कमी जास्त करू शकतो। सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये चिंच आणि गूळचं जे कोळ तयार करून घेतलं होतं ते कोळ आपण याच्यामध्ये घालणार आहोत। साधारणतः 5 ते 6 चमचा। पण जर पान जास्त खाजरं असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता। पान जर खाजरं असेल तर आपण हे कोळ जास्त प्रमाणातही घालू शकता, जेणेकरून आपल्या ह्या पानाला म्हणजे खाल्ल्यानंतर आपल्याला खाज सुटणार नाही म्हणून। तर मीही तेच करणार आहे थोडंसं। आणि पान जे आहे आंबट गोड असं बनण्यासाठी मी प्रमाण थोडं जास्तच घातलेलं आहे। आणि आता इथे पाणी टाकून छान असं आपण चमचीच्या सहाय्याने त्याला फेटून घेणार आहोत।
आता हे मिश्रण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात की हे मिश्रण मी जास्त घट्ट किंवा जास्त सैल किंवा पातळ असंही ठेवलेलं नाही आहे. ते आपल्याला मीडियममध्ये ठेवायचं आहे. आता हे पीठ तयार झालेलं आहे, तर आपण आता पानांना लावून घेणार आहोत. पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता आपण हे जे पान आहे असंच उलटं ठेवायचं आहे. सगळ्यात मोठं जे पान असेल ते पान सगळ्यात खाली ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यावरती असं हे पीठ टाकून घेणार आहोत आणि छान असं पसरवून घेणार आहोत. असं मस्त बारीक बारीक लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे पूर्ण पानाला. आणि दुसरं पान जे आहे ते पण आपण त्याच्या विरुद्ध दिशेला, हे जर असं ठेवलेलं आहे तर हे जे पान दुसरं जे आहे ते आपण असं त्याचं विरुद्ध दिशेला ठेवून घेणार आहोत आणि परत याच्यावरती पण आपण हे पीठ जे आहे ते लावून घेणार आहोत. मी असे 3 पानांची लेअर तयार करून घेत आहे. अशा प्रकारे मी वरचं जे पान आहे त्यालाही पातळ लेअर करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण याचं छान असं याला दुमडून घेणार आहोत. साईडने असं दुमडून घेऊया आणि त्याला पण असं पीठ लावून घेणार आहोत, जेणेकरून हे पान जे आहे ते एका लेवलमध्ये येणार. अशा प्रकारे आपल्याला हे पान जे आहे दुमडून घ्यायचं आहे आणि त्यालाही असं पीठ लावून घ्यायचं आहे. आणि हे पीठ लावताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे की हे दुमळताना आपल्याला जास्त टाईट दुमळायचं नाही आहे, कारण की जर टाईट दुमळलं तर मग पीठ वडी जी आहे ती एकदम घट्ट होणार आणि आपण तळताना आपल्याला लेअर त्याच्यात दिसणार नाही. अशा प्रकारे आपल्याला हे सगळं पीठ लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता झालेलं आहे. आता अशाच प्रकारे आपण दुसरेही पान बनवून घेणार आहोत. हे खालचा जो भाग आहे त्यालाही आपण पीठ लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की इथे रोल जे आहेत ते तयार झालेले आहेत. 2 रोल बनवले आहेत. मी पातेलीमध्ये पाणी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यावरती मी ही चाळण जी ठेवलेली आहे त्यामध्ये तेल लावून घेतलेलं आहे. आता पाणीही छान गरम झालेलं आहे, तर आपण यामध्ये आता ही जी आलूवडी बनवलेली आहे ते आपण 2 रोल जे आहेत ते त्याच्यात ठेवून घेणार आहोत. रोल ठेवताना आपण पिठाचा भाग खालच्या साईडला आणि वरती बघा तुम्ही बघू शकतात की ज्याला पीठ लावलेलंच नाही आहे अशा प्रकारे ठेवणार आहोत. आणि अशा प्रकारे ठेवल्यानंतर वरून तुम्ही बघू शकतात की वरच्या साईडलाही मी पीठ लावून घेतलेलं आहे. तर आता याला मी कमीत कमी 15 ते 20 मिनिटांसाठी स्टीम करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण बघणार आहोत आपली वडी तयार झाली आहे की नाही. आता आपल्या वडीला कमीत कमी मी 15 मिनिटांसाठी स्टीम करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात की वडी जी आहे ते छान शिजलेली आहे. तर मी त्याच्यामध्ये सुरीच्या साहाय्याने बघणार आहे की पीठ त्याला चिटकत आहे की नाही. जर त्याला पीठ चिटकत नाही आहे तर याचा अर्थ आहे की आपली ही आलूवडी जी आहे ती छान शिजली गेलेली आहे. तर आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात की प्लेटमध्ये काढल्यावर छान असं थंड झालेलं आहे. म्हणजे या वड्या ज्या आहेत त्या आता आपल्या फ्राय करण्यासाठी पण तयार झालेल्या आहेत. तर याचा मी आता बारीक काप करून घेणार आहे. अशाच प्रकारे आपल्याला बारीक काप करायचे आहेत. तुम्ही बघू शकतात की बघा किती छान असं लेअर दिसत आहेत. मी तुम्हाला नंतर झूम करून पण दाखवते की एक त्याचे असे छान लेअर दिसत आहेत आपल्याला, जेणेकरून आपण जेव्हा तळणार ना तर तळल्यावर पण एक लेअर आपल्याला छान अशी मोकळी त्याच्यात दिसणार आहे. तर अशाच प्रकारे मी सगळे हे काप तयार करून घेत आहे. आणखी एक सांगायचं झालं तर हे आलूवडी आपण 2 ते 3 महिन्यासाठी फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तर आपल्याकडे एअर टाईट कंटेनर जर असेल तर आपण त्यामध्ये हे जे वड्या आहेत ते पूर्णपणे गार करून आपल्याला एअर टाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला खायचं असतील त्यावेळेस आपण अर्धा ते 1 तासाआधी काढून आपल्याला रूम टेम्परेचरवरती आणायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकतात की इथे मी तेलही तापवून घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर आपण यामध्ये एक अशी छान आलूवडी त्याच्यात टाकणार आहोत आणि खुसखुशीत अशी त्याच्यातून फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की ही आलूवडी किती छान अशी खुसखुशीत तळून झालेली आहे. आपण याला डीप फ्राय केलेलं आहे.
तर आपण बघू शकतात की खालचा भाग जो आहे तो किती छान असं खुशखुशीत आणि कुरकुरीत झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपण सगळ्या ज्या आलूवड्या आहेत त्या अशा छान कुरकुरीत तळून घेणार आहोत. आता ह्या कुरकुरीत तळून झाल्यानंतर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की दिसायला किती सुंदर दिसत आहेत, त्याचा रंगही किती सुंदर आलेला आहे. तर अशाच प्रकारे आपण या प्लेटमध्ये काढल्यानंतर थंड करून घेणार आहोत. ह्या ज्या आलूवडी आहे ते किती छान दिसत आहे, म्हणजे खायलाही किती कुरकुरीत लागणार आहे. हे तुम्ही बघू शकतात की किती लेअर पण जे आहे ते किती स्पष्ट दिसत आहे. म्हणून आपण जेव्हा गोळा जेव्हा वाढतो त्यावेळेस आपल्याला एकदम सैल वाढायचं आहे, जेणेकरून एकदम गठ्ठा होणार नाही म्हणून. याच्यात तांदळाचं पीठ ॲड केल्यामुळे छान खुसखुशीत कुरकुरीत असे झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात की तळल्यानंतर किती चविष्ट दिसत आहेत, किती भन्नाट दिसत आहे. माझा नाही तर बाबा कंट्रोल होत नाही. जर तुम्हाला माझी ही आलूवडीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.